ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके सुके सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपलं युट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका जबरदस्त आणि इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर एकदम ट्रेंडिंग आणि न्यू कॉन्सेप्ट वरती होणार आहे। आता कालच मित्रांनो संजू राठोडचं एक न्यू सॉन्ग आलेला मराठीमध्ये बांगडी, तर त्या सॉन्ग वरती आजचा जो व्हिडिओ आहे तर आपण एडिट करणार व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुणीही विसरायचं नाही मित्रांनो, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। सर्व व्हिडिओ संपूर्ण वॉच करायचा, व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। बट मित्रांनो, आजचे जेवढं काही मटेरियल आहे तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटणार आहे आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। ते तुम्ही एकदम फ्री मध्ये जे कॅपकट प्रो आणि प्लस जे आपले मटेरियल्स आहेत तर ते डाउनलोड करू घ्या एकदम फ्री मध्ये। तर मित्रांनो, व्हिडिओ जबरदस्त झालेला आहे। चला आता कुठला वेळ न घालवता आपण आजची व्हिडिओ सुरुवात करूया। त्याआधी तुम्ही आपला जे डेमो व्हिडिओ आहे तर ते डेमो व्हिडिओ पाहून घ्या। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। अब तुम लोग गलती से अगर नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उस पर अपने जीजा जी फेंक के मारो या फूफा जी, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तर ती व्हिडिओ मराठी सॉन्गवरतीच होणार आहे। पण मित्रांनो, व्हिडिओचा जो कॉन्सेप्ट आहे तर ते बॉयज स्पेशल होणार आहे। इतके दिवस झाला आपण एका सॉन्गवरती व्हिडिओ बनवतोय, बट काय होतं आहे, आपले जे गर्ल्स आहेत आपण गर्ल्स स्पेशल व्हिडिओ एडिट करत होतो। आता मित्रांनो, आपण बॉयज स्पेशल व्हिडिओ एडिट करणार आहोत, तोच ट्रेंडिंग सॉन्ग असणार आहे। व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे, तुम्ही व्हिडिओ प्रिव्ह्यूमध्ये पाहिलेच असेल, नसेल पाहिलं तर समोर पाहून घ्या। तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे, सर्व व्हिडिओला एक लाईक नक्की करायची आहे। याची आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा झाला असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो, ओके। तर आजचा व्हिडिओ एडिट करायचा आपल्याला कॅपकटवरती। आता कॅपकटमध्ये लागणार आहे कॅपकटसोबत आपल्याला लागणार काय आहे VPN। आता VPNमध्ये बॉक्स VPN यूज करतोय, तर तुम्ही अदरवाईज दुसरं कोणतं पण VPN यूज करू शकता, फक्त VPN पाहिजे। आणि जर तुम्हाला तर VPNमध्ये प्रॉब्लेम आला एक वेळेस नक्की बॉक्स VPN यूज करून बघा, एकदम जबरदस्त आहे, ओके। तर जे आपलं कॅपकट आहे तर कॅपकट ओपन करायचं। जर तुमच्याकडे कॅपकट अवेलेबल नसेल तर ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे, तिथून जाऊन फ्रीमध्ये जे कॅपकट आहे तर डाउनलोड करून घ्या आणि टेलिग्रामची जॉईन लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ओके। सिम्पली तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओवरती क्लिक केल्याच्यानंतर काय करायचं आहे, याच्यात तुम्हाला 15 व्हिडिओ बीटचा सिम्पलचा करून घ्यायचा, ओके। बीटचा व्हिडिओ हा बीटचा व्हिडिओ तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती भेटून जाईल एकदम फ्रीमध्ये, ओके। तर सिम्पल आपण जो आपला व्हिडिओ आहे तर ते ॲड करून घेऊयात। आता सगळ्यात इथे एंडिंग कट करायची, एंडिंग कट केली, व्हिडिओवरती यायचे खाली तर स्क्रॉल करत इथे एक ऑप्शन आहे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा, तर ऑडिओ आपण एक्स्ट्रॅक्ट करून घेऊयात, ओके। तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ दोन सेपरेट करायचे। बीट एक सोपे आहेत, ह्या लगेच ओळखायला पडणार आहेत बीट, ओके। सॉन्गवरती क्लिक करायचे, स्क्रॉल करायचे, इथे ऑप्शन आहे बीटच्या ऑप्शनवरती यायचं आहे। इथं बघा 1 नंबरचा बीट, इथं 2 नंबरचा, इथं 3, इथं 4, इथं 5, 6, 7, इथं काय करायचं मित्रांनो, ते थोडं अंतरावर बीट लावायचं आपल्याला। हे बघा अशा प्रकारे 1-1 सेकंदाच्या अंतरावर बीट ॲड करायचं, अंदाजे लावून टाकायचं सुद्धा अडचण नाही, फक्त 1 सेकंदाची लेंथ ठेवायची, तसं समजायला सोपं होणार आहे। किंवा अशा प्रकारे एकदम बरोबर आले पाहिजे, दिसताना सुद्धा आपल्याला बरोबर दिसले पाहिजेत। कुठपर्यंत ॲड करायचे ते पण तुम्हाला सांगतो मी। हे बघा इथपर्यंत बीट नाही पाहिजे तिथपर्यंत ॲड करायचे, ओके। इथलं समोर आता यायचं थोडं, इथं एक बीट असणार आहे, हे बघा, ओके। इथं एक असणार आहे, इथं एक असेल, इथं एक आहे, इथं एक आहे। तर सिंपल मित्रांनो, आपले जेवढे काय बीट आपण सगळे ॲड केलेले आहेत। आता सिंपल राईटवरती क्लिक करायचं, व्हिडिओवरती क्लिक करायचे, खाली तर स्क्रॉल करायचं, एक ऑप्शन आहे रिप्लेसचं, या ऑप्शनवरती क्लिक करायचे, फोटोज घ्यायचे। तुम्ही जो कोणता फोटो ॲड करून घेणार असाल तर ते फोटो तुम्ही ॲड करून घ्या, फोटोला एकदम बरेचशामध्ये ॲडजस्ट करून घ्या। अशा प्रकारे ॲडजस्ट केलं, आता काय करायचं, आपला फोटो स्प्लिट करायचं, ओके। हे जे बीट आहे आपला बीट वाईज फोटो बरोबर एकदम स्प्लिट करायचं आहे, हे बघा अशा प्रकारे, जेणेकरून आता व्हिडिओला ॲनिमेशन्स वगैरे ॲड करा आपलं सोपं जाणार आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि काय करायचं, तुम्ही सगळे फोटो जे आहेत ते स्प्लिट करून घ्या, एक करून जर मी दाखवत बसलो तर आपल्याला खूप टाईम जाणार आहे, त्यामुळे तुम्ही स्प्लिट करून घ्या। तुम्हाला डायरेक्ट दाखवतो तुम्ही ॲनिमेशन वगैरे कसे आणि कुठे ॲड करायचे, ओके। आता सिंपल मित्रांनो काय करायचं, 1 नंबरचा फोटोवरती क्लिक करायचे, खाली स्क्रॉल करायचं, ऑप्शन आहे ॲनिमेशनचा,
ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं मित्रांनो. एक तुम्हाला पेंडुलम 1 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. सिंपल ॲनिमेशन हा 1 नंबरच्या फोटोला ॲड करायचा. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशन्सवरती यायचं मित्रांनो. याला पेंडुलम 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. याच्या समोरच्या फोटोपाशी ॲनिमेशनवरती याला डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं, कॉम्बोवरती भेटून जाईल. समोरच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती याला काय करायचं, एक डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. राईट केला वाटतं सर्च करून घ्या, वाटतं लेफ्ट सर्च मारा तरी येऊन जाणार आहे. हे बघा, तर लेफ्ट सर्च मारा तुम्ही, डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटणार आहे. हा ॲनिमेशन इथून ॲड करून घ्यायचा. ओके, जे समोरच्या फोटोपाशी यायचं ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. याला स्लीप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. कोणता, स्लीप अँड स्लाईड 1 हा ॲनिमेशन ॲड करायचं. समोरच्या फोटोपाशी यायचं, ॲनिमेशनवरती यायचं. याला स्लीप अँड स्लाईड 2 नावाचं ॲनिमेशन ॲड करून द्यायचं आहे. याच्या समोरच्या फोटोपाशी याला डिस्टोर्ट राईट आणि समोरच्या फोटोला डिस्टोर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं. इतकेच ॲनिमेशन आहे मित्रांनो आपले इतक्या फोटोला. ओके, आज समोरचे जेवढे छोटे फोटो आहेत, छोट्या फोटोत एकच ॲनिमेशन असणार आहे. सांगतो मी तुम्हाला, सिंपल छोट्या फोटोपाशी यायचं आहे. ॲनिमेशनवरती यायचं मित्रांनो. जर तुम्हाला कॉम्बोवरती 3Dवरती बघायला भेटला तर चांगलीच गोष्ट आहे. ओके, आणि नाही जर भेटलं तर आपण सर्च मारूयात. सर्चवरती क्लिक करायचं आहे. इथे एक तुम्हाला डायनॅमिक शेक 2 नावाचं ॲनिमेशन तुम्हाला सर्च मारायचं. डायनॅमिक शेक 2 सिंपल ॲनिमेशन सर्च मारायचं तर 1 नंबरच येऊन जाणार बघा, डायनॅमिक शेक 2. सिंपल ॲनिमेशन ॲड करून घ्यायचं आहे सगळ्या फोटोला. जेवढे काही छोटे फोटो आहेत आपले 7 सेकंदापर्यंत या सगळ्या फोटोला एकच ॲनिमेशन ॲड करायचं आहे, डायनॅमिक शेक 2. ओके, आता समोरच्या थोड्या मोठ्या फोटोपाशी यायचं आहे मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटेल. कोणता, स्ट्रेच अँड डिस्टोर्ट. सिंपल ॲनिमेशन ॲड करायचं आहे, कॉम्बोवरती भेटणार आहे. आणि याची लेंथ फुल ठेवायची 1.1 सेकंड. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशन्सवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती आल्याच्यानंतर डिस्टोर्ट अँड स्ट्रेच नावाचं ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. डिस्टोर्ट अँड स्ट्रेच सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, ॲनिमेशनवरती यायचं. एक कॉम्बोवरती आल्याच्यानंतर तुम्हाला वेव अँड स्लाईड नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. कोणता, वेव अँड स्लाईड. सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. त्याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक राईट झूम नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटणार आहे. राईट झूम सिंपल ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, याच्या समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. ॲनिमेशनवरती यायचं, कॉम्बोवरती यायचं. एक ट्रेंडिंगवरती यायचं. एक लेफ्ट झूम नावाचं तुम्हाला ॲनिमेशन बघायला भेटलं. सिंपल लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करायचं आहे. याच्या समोरच्या फोटो म्हणजे एकदम लास्टच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. कॉम्बोवरती यायचं. एक डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन तुम्हाला बघायला भेटलं. सिंपल डिस्टोर्ट राईट नावाचं ॲनिमेशन या फोटोला ॲड करून द्यायचं आहे. ओके, तर मित्रांनो आपले जेवढे काय फोटो आहेत सगळ्या जेवढ्या फोटोला आपण ॲनिमेशन्स तर ॲड केलेले आहेत. तर आता राहिले विषय व्हिडिओ इफेक्टचा. त्यासाठी आपण एक स्टार्टिंग पॉईंटला यायचं. स्टार्टिंग पॉईंटला आला तर व्हिडिओ इफेक्टवरती यायचं मित्रांनो. व्हिडिओ इफेक्टवरती आल्यानंतर पार्टीवरती यायचं. पार्टीवरती आल्यानंतर तुम्हाला व्हाईट फ्लॅश 2 नावाचं ॲनिमेशन बघायला भेटेल. व्हाईट फ्लॅश 2 सिंपल ॲनिमेशन सिंपल हा फोटो या ठिकाणी सिंपल हा इफेक्ट या फोटोला ॲड करायचा आहे. बाकी याची लेंथ इफेक्टची काय करायची मित्रांनो, एक 4.15 फ्रेम रेटपर्यंत ठेवायची. म्हणजे जेवढे आपले छोटे फोटो आहेत तेवढ्या फोटोपर्यंत ती ठेवायची आहे. समोर यायच्या छोट्या फोटोपाशी आलात एक यायचं आपल्याला मित्रांनो व्हिडिओ इफेक्टवरती. ओके, व्हिडिओ इफेक्टवरती यायचं आहे. तुम्हाला सांगतो मी व्हिडिओ इफेक्टवरती आल्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो. हिट्सवरती यायचं आहे. एक हिट्सवरती आल्याच्यानंतर काय करायचं, ब्लँक फ्लॅश 2 नावाचा ॲनिमेशन इफेक्ट तुम्हाला बघायला भेटेल. सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ काय करायची, जेवढे आपले छोटे फोटो आहेत सगळ्या छोट्या फोटोपुरती ठेवायची 7 सेकंदापर्यंत. ओके, 7 सेकंदापाशी यायचं मित्रांनो. 7 सेकंदापाशी आलं आपल्याला यायचं व्हिडिओ इफेक्टवरती हिट्सवरती यायचं. एक शेक नावाचं तुम्हाला इफेक्ट सर्च मारायचा आणि तो ॲड करून घ्यायचा. कोणता, शेक. सिंपल इफेक्ट सर्च मारून ॲड करून घ्यायचा आहे. बाकी ॲडिट्सवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी मी 20% ठेवली. तुम्ही सुद्धा तेवढी ठेवून घ्या, नाहीतर कमी जास्त सुद्धा ठेवून घेऊ शकता. ओके, बाकी याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची आहे अशा प्रकारे. आता परत याच्या 7 सेकंदापाशी. ओके, 7 सेकंदापाशी आलात. आता यायचं मित्रांनो बॉडी इफेक्टवरती. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ट्रेंडिंगवरती यायचं. ट्रेंडिंगवरती आल्यानंतर एक ग्लोईंग डबल्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटणार. ग्लोईंग डबल्स सिंपल इफेक्ट ॲड करायचा आहे. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. ओके, 2 नंबरच्या फोटोपाशी यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक हिल फायर नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. सिंपल हिल फायर नावाचा इफेक्ट ॲड करायचा. ओके, या फोटोवरती त्याची लेंथ ठेवायची. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. परत बॉडी इफेक्टवरती यायचं. बॉडी इफेक्टवरती आल्यानंतर ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक अँगल विंग्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता, अँगल विंग्स. सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्ट ॲड केल्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं. बाकी या इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवायची. समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. बॉडी इफेक्टवरती यायचं. ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. टोटेम फ्लेम्स नावाचं तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. टोटेम फ्लेम्स सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ त्या फोटोवरती ठेवून घ्यायची. ओके,
समोरच्या फोटोपाशी यायचं आहे, बॉडी इफेक्टवरती यायचं, ग्लोईंग लाईन्सवरती यायचं. एक फ्लेम विंग्स 1 नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता? फ्लेम विंग्स 1. सिंपल इफेक्ट ॲड करायचे. इफेक्टची जी लेंथ आहे मित्रांनो या फोटोवरती ठेवायची. ओके, समोरच्या फोटोपाशी यायचं मित्रांनो. एक परत यायचं बॉडी इफेक्टवरती, ग्लोईंग लाईन्सवरतीच यायचं. एक इलेक्ट्रिक शॉक नावाचा तुम्हाला इफेक्ट बघायला भेटेल. कोणता? इलेक्ट्रिक शॉक. सिंपल इफेक्ट ॲड करायचं. इफेक्टची लेंथ आहे ती एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. ओके, बाकी याची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवली. लास्टचा फोटो आहे. परत आता काय करायचं? आपलं स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं मित्रांनो. स्टार्टिंग पॉईंटपाशी आता यायचं फिल्टर्सवरती. कुठे यायचं? फिल्टर्सवरती. फिल्टर्सवरती आल्यानंतर काय करायचं? आपलं फिल्टरवरती क्लिक करायचं. फिल्टरवरती क्लिक केल्यानंतर फिल्टर्समध्ये यायचं, फीचर्डमध्ये यायचं. ओके, फीचर्डमध्ये आलात एक तुम्हाला 8K नावाचं फिल्टर बघायला भेटेल. 8K सिंपल फिल्टर ॲड करायचं. फिल्टर ॲड केल्यानंतर फिल्टरची लेंथ जी आहे ते 50% ठेवून घ्या आणि बाकी जे तितके आपले फिल्टर आहे त्याची लेंथ एकदम व्हिडिओची एंडिंगपर्यंत वाढवायची. तिन्ही पण आहेत. आपण आणखीन एखादा ॲड करूयात. ओके, परत फिल्टर्सवरती यायचं मित्रांनो. एक कलरफुल युनिवर्स नावाचं तुम्हाला फिल्टर बघायला भेटेल. सिंपल फिल्टर ॲड करायचं. फिल्टरची लेंथ आहे ते 30% ठेवायची. ओके ओके 30% ठेवायची. बाकी परत फिल्टरवरती यायचं. एक ग्लो नावाचं फिल्टर तुम्हाला ॲड करायचं आहे. ग्लो आणि याची सुद्धा लेंथ एक 30-35% ठेवा. आणि विषय कसा मित्रांनो फिल्टरचा, आता माझ्याकडे वेगळा फोटो, तुमच्याकडे वेगळा फोटो असणार. फोटोच्या नुसार जे आपले फिल्टर्स आहेत तर ते फिल्टर्स ॲड करा. फोटोनुसार कळतं आपल्याला. ओके, बाकी आपण आणखीन एखादा फिल्टर ॲड करून घ्या. बघा त्यामध्ये आहेत का भारी. एक क्लिअर टू नावाचं फिल्टरसुद्धा भारी. हा फिल्टर ॲड करून घेऊयात आपण. क्लिअर टू हे बघा ॲड केला आपण. बाकी या फिल्टरची लेंथ एंडिंगपर्यंत वाढवायची. थोडं भारी दिसतं फिल्टर. बाकी ॲड्रेसवरती क्लिक करून बघूयात कमी जास्ती करून 50% ठेवायची लेंथ. परत स्टार्टिंग पॉईंटपाशी यायचं. परत मित्रांनो फिल्टर्सवरती यायचं. परत यायचं फिल्टर्सवरती आल्यानंतर फीचर्डवरती यायचं. आणखीन एखादा बघूयात भारी फिल्टर आहे का. एक फोकस नावाचं फिल्टर पण आहे. पण बघूयात आणखीन खाली क्लिअर. हां बघूयात क्लिअर 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 भारी दिसतं फिल्टर किंवा फिल्टर भारी क्लिअर. लेंथ 50% ठेवून घ्यायची. ओके, परत आता यायचं स्टार्टिंग पॉईंटपाशी मित्रांनो. परत ते 7 सेकंदापाशी. आता काय करायचं? व्हिडिओ इफेक्ट परत यायचं. व्हिडिओ इफेक्टवरती आला एक काय करा तुम्हाला सांगतो मी. थोडं आणखीन जर इफेक्ट असलं तर इफेक्ट यामध्ये ॲड करून घ्या. एक हे बघा थ्रेमर स्ट्रोब आहे. सिंपल थ्रेमर स्ट्रोबसुद्धा ॲड करून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे. बाकी याची लेंथ काय करायची? एंडिंगपर्यंत वाढवायची आहे. स्टार्टिंग पॉईंटपाशी आहे मित्रांनो. परत याची व्हिडिओ इफेक्टवरती एक हॅलो ब्लर नावाचा इफेक्ट आहे. हा इफेक्ट ॲड करून घ्या. हॅलो ब्लर हा सुद्धा भारी आहे. अशा प्रकारे हा जो फिल्टर आहे आपला स्टार्टिंगला ॲड करायचा, एंडिंगला नाही. हां अशा प्रकारे. हा जो व्हाईट बॉक्स आहे, व्हाईट बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. व्हाईट बॉक्सवरती क्लिक केलं स्क्रॉल करायचं ऑप्शन लाईटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. लाईटच्या ऑप्शनवरती आल्यानंतर तुम्हाला सांगतो मी. एक तिथं ब्लँच नावाचं फिल्टर तुम्हाला बघायला भेटणार आहे. ब्लँच बघा ट्रान्झॅक्शन आहे. फिल्टर म्हणतो आहे ब्लँच. सिंपल ब्लँच नावाचा जो आहे ट्रान्झॅक्शन आहे. हा ट्रान्झॅक्शन इथं ॲड करायचं आहे. ॲड केल्यानंतर काय करायचं तुम्हाला सांगतो मी. याची जी लेंथ आहे ती 0.1 सेकंड ठेवून घ्या. ॲपलोड ऑलचं ऑप्शन यावरती क्लिक करायचं. जेणेकरून आपला जो ट्रान्झॅक्शन आहे एकाच क्लिकमध्ये सगळ्या ट्रान्झॅक्शनला जाऊन बसणार आहे. परत ॲड करायची गरज नाही. तर सिंपल मित्रांनो आपला जो व्हिडिओ आहे तर व्हिडिओ अशा प्रकारे जनरेट झाले. व्हिडिओ एकदम जबरदस्त होता. व्हिडिओला सर्वांनी एक लाईक नक्की करायची. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कोणी विसरायचं नाही. ओके, वरती AI USD क्लिक करायचं. याला AI USD एक्झाम्पल ऑफ करायचं आहे. जेणेकरून जे आपला व्हिडिओ एक्सपोर्ट आहे ते फास्ट होईल. ओके, रेझोल्युशन 10 पिक्सल ठेवा. फ्रेम रेट 30% ठेवा. बिट रेट 20% ठेवा. एक्सपोर्टवरती क्लिक करून द्या. तुमचा व्हिडिओ तुमच्या सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ इतकं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचं आहे. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक केल्यानंतर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. आपल्या चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही मित्रांनो. कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त आणि इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट शिकवत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमध्ये. तर मित्रांनो भेटूया नवीन एका जबरदस्त इंटरेस्टिंग मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे सगळे एकदम टॉपचे व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराज, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.